ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पाहिलं तर या सर्व दिव्यांग बांधवांच्या पूर्ण व्हीलचेअर या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मुख्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आता सर्व ठाकरे गटाचे पदाधिकारी जमलेले आहेत। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, ठाणे महानगर संघटक महेश कदम असतील, तसेच नगरसेवक पुष्पे देखील या ठिकाणी आहेत। पाहिलं त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकंदरीत आगळं वेगळं आंदोलन आहे, काय कारण आहे आंदोलनाच्या मागे? सर्व व्हीलचेअर या ठिकाणी तुम्ही आणून ठेवलेल्या आहेत मुख्यालयाच्या बाहेर। बघा, परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये एक दुर्दैवी घटना अशी घडली की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक हँडिकॅप महिला जी आहे तिच्या त्या स्टॉलवरती कारवाई करत असताना तिची व्हीलचेअर देखील खेचून नेली। आपल्यासारख्या पत्रकारांनी ज्या वेळेला ही बातमी सगळीकडे दाखवली त्यावेळेला लाजेपोटी का नाही पण ती व्हीलचेअर परत करण्यात आली। मला असं वाटतं हे अपंगत्व जे आलेलं आहे ते लोकांना आलं नसून या महानगरपालिकेला आलेलं आहे। याच्यापाठचं कारण असं आहे की वेळोवेळी ज्या अख्ख्या महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामं खूप मोठ्या पद्धतीने जोमाने चालू आहेत त्याच्यावरती हातोडा टाकण्याचं काम आणि ते धैर्य हे महानगरपालिका कधीही दाखवत नाही। हे कुठच्या राजकीय पक्षामुळे किंवा नेत्यांमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे चाललंय हे सांगायला तयार नाही, पण एखादी गरीब महिला आणि आम्ही कुठेतरी मोठी कारवाई करतोय हे दाखवण्याचा जो प्रयास या महानगरपालिकेचा आहे तो हाणून पाडण्याचं काम आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून चाललेलं आहे। आमच्या सगळ्यांची तीव्र ही विचारणा आहे या आयुक्तांना, या उपायुक्तांना की नवीन उपायुक्त जितेंद्र मुकदम आलेले आहेत, त्यांना आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण हे सगळं करत असताना तुम्ही इतर ह्या ज्या टोलेजंगी ज्या इमारती ज्या अनधिकृत उभ्या आहेत त्याच्यावरती पहिले हातोडा चालवा आणि मग गरीबाच्या पोटावरती पाय देण्याचा विचार करा। पण ह्या सगळ्या त्यांच्या व्हीलचेअर ज्या पद्धतीने आम्ही घेऊन आलेलो आहोत हे ह्यांचं अपंगत्व दूर करण्यासाठी आलेलो आहोत। त्वरित ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची घाणेरडी कारवाई केली असेल त्यांचं निलंबन करावं हे आज आमच्या महिला आघाडी, आमच्या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ही मागणी आहे। कारवाई करावी असं म्हणणं आहे। महिला देखील या ठिकाणी, आजी देखील आहेत। आजी, कारवाई करण्यात येते, कसं बघता आज व्हीलचेअर घेऊन तुम्हाला स्वतः उन्हात यायला लागतं या ठिकाणी, काय वाटतं अधिकाऱ्यांना जाग येईल? या अधिकाऱ्यांना आम्हाला जाग आणायची आहे, कारण हे ना कोमात गेलेला सध्या महापालिका आहे। त्यांना आम्ही आता पण कितीतरी आंदोलनं केले, पण हे जे आयुक्त आहेत ना हे मला वाटतं ताटाखालचे मांजर बनलेले, तर त्यांना जागं करायचं आणि त्यांना जागं करताना आम्ही ही महिला आघाडी जागं करू शकतो। त्यामुळे आज आम्ही सगळ्या घरातली कामं ऊन ताण सांग सगळं सोडून आज आम्ही एका महिलेच्या पाठीमागे इथं येऊन उभं राहिलो का? तर आज त्या महिलेची व्हीलचेअरचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। तुम्ही व्हीलचेअर देता कशाला? अपंगांचा स्टॉल देता कशाला? त्यांचा आज रोजीरोटी चालवण्यासाठी। मग आज त्यांच्यावरच तुम्ही हातोडा चालवायला लागला तर मग ही महापालिका काय उपयोगाची? या महापालिकेच्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा ही मागणी करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडी इथं जमलेलो आहोत। ठाकरे गटाचे शहाजी खुसपे नगरसेवक आपल्या सोबत जोडले गेले। शहाजीजी, काय सांगणार? एकंदरीत आवाज नेहमीच उचलला जातो ठाकरे गटाकडनं, वाटतं महापालिकेला जाग येईल का अशा प्रकारचं आंदोलन करून? जी तुम्ही बघाल 2 ते 3 दिवसापूर्वी विष्णुनगर या ठिकाणी जी घटना घडली खरोखर दुर्दैवी आहे। एक अपंग व्यंग असलेल्या महिलेची व्हीलचेअर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन कारवाई करून तिच्या पोटापाण्याचं जे उदरनिर्वाह साधन होतं त्याच्यावरती त्यांनी घाला घातला। मला हे कळत नाही, अतिक्रमण विभागाला तेवढंच कारवाई करण्यासाठी वेळ मिळाला का? ठाण्यामध्ये तुम्ही बघाल तर माझ्या इथे प्रभात फुलेनगरला रातोरात 8 मजली अनधिकृत इमारत उभी राहिली। तिथे थोडा पूर्ण ठाण्यामध्ये अशी कित्येक ठिकाणी आहेत की तिथे अतिक्रमण झालेल्या आहे, अनधिकृत इमारती आहेत, भरपूर गोष्टी आहेत, त्याच्यावरती कारवाई करायला अतिक्रमण विभागाला वेळ नाहीये। पण एक अपंग महिलेची खुर्ची व्हीलचेअर ही ताब्यात घेऊन कारवाई करायला वेळ आहे, ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ज्या पद्धतीने आम्ही मगाशी सांगितलं की येत्या 10 दिवसात त्या अधिकाऱ्यावरती जर कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल। नक्कीच या ठिकाणी महेश कदम जी आहेत, कदमजी काय सांगाल? अनेक वेळा आंदोलन करून महापालिकेला जाग आणतात, मात्र अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करतात, का वाटतं एकंदरीत येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी महानगरपालिका कारवाई करत असते, नोटिसा बजावत असते, मात्र अशा ठिकाणी कारवाई करणं कितपत योग्य? बघा, ही देशातली पहिली महानगरपालिका आहे की इथला अधिकारी वर्षातना 6 महिन्यातनं एकदा तरी भ्रष्टाचाराच्या मार्गातून निलंबित होतो। या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी, काही अधिकाऱ्यांनी एका हँडिकॅप महिलेचे व्हीलचेअर पण काढून घेऊन गेले। आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय। आता आम्ही सन्माननीय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे साहेबांना भेटतोय, आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय। आमची विनंती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, ठाणे जिल्हा शाखेतर्फे की आमच्या निवेदनाचा त्यांनी मान सन्मान केला नाही तर 11व्या दिवशी खूप मोठं आंदोलन या ठाणे नगरीमध्ये घडणार आहे। दुसरी गोष्ट,
ज्या ज्या सहाय्यक आयुक्ताच्या आधिपत्याखाली जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि चालू होणार आहे त्या सहाय्यक आयुक्ताला व्हीलचेअरवर बसून आम्ही त्या ठिकाणी ती बिल्डिंग दाखवून आणणार आहे. बाबा काय तू कारवाई करणार ते आम्हाला दाखव. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडनं या ठिकाणी आता अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे. या सर्व व्हीलचेअर जे आहे ते महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर ठेवून आता थेट ते मुख्यालय गाठत आहे. पाहिलं गेलं तर अधिकाऱ्यांना भेटून हे आता निवेदन देणार आहे. येणाऱ्या काळात जर कारवाई योग्य झाली नाही तर पुढील पाऊल जे आहे ते तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडनं देण्यात आलेला आहे. पाहिलं तर अनेक अनधिकृत इमारती आहेत त्यांना नोटिसा बजावतात पण कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे या इमारतीवरती देखील कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळात पाहिलं तर ठाकरे गटातनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी ठाकरे गटाकडनं देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सुभाष गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.